प्रहार संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात येतं। मंत्रालयाच्या जवळच गांधीजींचा पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या समोर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांना अनेक कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतले। आज दुपारी 1 वाजता आंदोलन होतं, मात्र तत्पूर्वीच हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचल्यामुळे गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण आंदोलकांशी बातचीत करणार आहोत। तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेला आहात, काय तुमचं म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण आहे, ज्या पैसेवाल्यांच्या घरातल्या पण आहेत, तरी त्यांना 1,50,000 रुपये महिना मिळतोय। आणि हे दिव्यांग आहे जे काहीच करू शकत नाही आहे, अशा दिव्यांगांना फक्त 1,500 मिळतोय। तर कमीत कमी त्याला कुटुंब दाखवावं लागतं, तर 6,000 तरी त्याचा महिना करावा। तसंच जे घरकुलची योजना आहे, त्या घरकुलच्या योजनेमध्ये सदृढ लोकांचे मंजूर झाले आणि अपंग लोकांचे मंजूर होत नाही। मग हे असं का? त्यांना म्हणतात त्यांनी जर SC मध्ये टाकलं तर नाही, तुम्ही दिव्यांगात टाका, दिव्यांगात टाकलं तर नाही, तू SC आहे, तू SC मध्ये करायला पाहिजे होतं। असं करून त्याची वाली दिशाभूल करून त्याला घरकुल सुद्धा मिळत नाहीये। तर या सगळ्या मागण्या आमच्या आहेत। सरकार म्हणतं वोटिंग करा, दिव्यांगांनी वोटिंग करा। ठीक आहे, दिव्यांग वोटिंग करायला तयार आहे, पण तुम्ही त्यांच्या या समस्या तर जाणून घ्या पहिले। आणि आता तुम्ही लाडक्या बहिणीचे बंद केलेले आहे, तर तुम्ही हे पण पैसे जे देत आहेत ते तुमच्या मतदानासाठीच देत आहेत। जर तुमचं सरकार निवडून आलं तर तुम्ही ते पण लाडक्या बहिणीला देणार आहेत, नाही तर आम्हाला नाही वाटत ते पैसे सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणीला देणार। परंतु त्यांचा तो प्रश्न वेगळा आहे, आम्हाला ते माहीत नाही। आमच्या दिव्यांग बंधू भगिनींचा 6,000 रुपये महिना व्हावा, याच्यासाठी आम्ही आज इथे आलेलो होतो। आणि घरकुल हे बिना अटीचं त्यांना देण्यात यावं। बिना अटीचा अर्ज असल्यावर सुद्धा बिना अटीचं घरकुल दिव्यांगांना मिळत नाही। आम्हाला एक म्हणायचं, दिव्यांगाला ना जातीचा दाखला मागायचा ना कुठला कागद मागायचा, फक्त त्यांचं ऑनलाईन सर्टिफिकेट राहिलं तर घरकुल त्यांना मिळायला पाहिजे। आणि दिव्यांग लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती अजिबात नाही, 1,70,000 मध्ये काहीच होत नाही, 1,70,000 मध्ये काहीच होत नाही। दिव्यांगाला किमान 3 लाख रुपये घरकुलला मिळायला पाहिजे। आणि फक्त त्यांचं सर्टिफिकेट, दुसऱ्या कोणत्या अटी नको पाहिजे आमच्या दिव्यांगांना। आणि 6,000 रुपये दर महिन्याला मिळायला पाहिजे। दिव्यांग लोकांना 200 रुपये महिन्यापासून आम्ही दिव्यांग लोक आता आम्हाला 1,500 झाले। आणि कंपल्सरी तुम्ही 1,500 रुपये महिना, घरातला करता पुरुष असून सुद्धा त्या बाईला तुम्ही 1,500 रुपये देताय। आणि जी बाई करतीये किंवा करता नाहीये, अपंग आहे दोघं नवरा बायको, त्यांना 1,500 रुपयामध्ये कसं त्यांचं चरित्र दाखवू शकता, ते तुम्ही मला स्पष्ट उत्तर द्यावं। आणि मंत्रालयामध्ये आमच्या दिव्यांग लोकांचा थोडासा विचार करण्यात यावा। आपण पाहतो हे सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी आंदोलन करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की महिन्याला 6,000 रुपये मिळाले पाहिजेत। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळत आहेत, तर 6,000 रुपये आम्हाला का नाही, अशा पद्धतीची त्यांची मागणी। यासोबतच घरकुल योजनेमध्ये जी रक्कम दिली जाते त्या रकमेमध्ये वाढ व्हावा, कुठल्याही प्रकारचं कागदपत्रांची पडताळणी न करता केवळ अपंगाचं सर्टिफिकेट असेल तर त्या सर्टिफिकेटच्या आधारावर आम्हाला संधी द्यावी, अशा पद्धतीची मागणी या सर्व आंदोलकांची आहेत। महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोरची सध्याचे दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयाच्या शेजारीच महात्मा गांधीजींचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणीच हे सर्व आंदोलक आंदोलन करत आहेत। या सर्व आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत। एक व्हॅन जी आहे ती या ठिकाणाहून रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अनेक पोलीस, यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाचे सर्व जे जवान आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणाहून आंदोलकांना बाजूला करण्यात येते। मात्र जे राज्यभरातून आलेले जे आंदोलक आहेत ते या ठिकाणाहून जायला तयार नाही आहेत। समोर पाहतोय की अनेक ज्या आंदोलक आहेत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत। अनेक दिव्यांग बांधव जे आहेत त्यांना हे ताब्यात या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी राज्यभरातले हे सर्व जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत। काही आंदोलकांना या ठिकाणी भोवळ आल्याचं पाहायला मिळत आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। काय तुमचं म्हणणं आहे? तुम्हाला ताब्यात घेतलं यांनी ताब्यात फक्त हे करण्यासाठी हे केलंय म्हणे। हे आलं बार अटॅक आला तरी त्याचं हे चालू होतं, तरी पोलिसांनी काही मदत केली नाही। आताशी गारवाड केला तेव्हा त्याला हे केलंय। हे आम्ही आंदोलन अपंगासाठी केलेलं आंदोलन आहे, आम्ही चुकीचं केलं नाही। आम्ही काही करीत नव्हताना सुद्धा यांनी ना पोलिस बोलवले, लोकांसारखे आम्ही रस्ते अडवले नाही। अपंगांनी अपंगासाठीच मागं राहिलं, हे केलं त्यांनी। काय केलं लाडकी योजनेमध्ये काय केलं? माननीय श्री बच्चूभाऊ कडूंच्या अध्यक्षतेखाली जो मोर्चा उभारलेला आहे, त्यांनी अगोदरच शासनाला विविध मागण्या आमच्या ज्या आहेत त्या सादर केलेल्या आहेत त्याच्यावर, परंतु आत्तापर्यंत काहीच कारवाई झाली नाही। त्याच्यामुळे आम्ही परत ही भूमिका घेतली आहे। पाहतोय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार होतं आणि या ठिकाणी आम्ही या सर्वजण आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलो होतो। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची काळजी घेतली जात नाही किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागतंय, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आंदोलकांची आहेत।
अनेक आंदोलक राज्यभरातले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन अजित उतरकर, निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.